नारायणं वन्दे कृष्णं वन्दे वजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतं गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। नवरात्र संपलं, कोजागिरीची चाहुलही लागली. नवरात्रामध्ये देवीची ती विविध रूप, तिची पूजा आरती या सगळ्यामध्ये आपण गुंतून गेलो होतो. आणि या नवरात्रामध्ये सगळीकडे दांडिया, गरबा, टिपऱ्या या सगळ्या गोष्टींमुळे वातावरण कसं अगदी आनंदमय होऊन गेलं होतं. या नृत्य गाण्यांमधनं गोकुळातल्या श्रीकृष्णाचं गुंजन सुद्धा चालू होतं आणि त्यांच्या लीलांच्या आठवणींमध्ये आपण सगळेजण रमून गेलो होतो. त्यातलीच एक त्यांची लीला म्हणजे श्रीकृष्णाची रासलीला आज आपण बघणार आहोत. खरं म्हणजे चरित्र आणि लीला ह्यांचा अर्थ जरा भिन्न आहे. म्हणजे चरित्र हे असामान्य व्यक्तीच्या जीवन प्रवासाचा इतिवृत्तांत असतो, तर भगवंताच्या किंवा संत श्रेष्ठांच्या जीवन चमत्काराला, जीवन वृत्तातल्या लीलांना किंवा चमत्कारांना लीला असं म्हटलं जातं. आणि या लीला केव्हाही, कुठेही, कधीही पटकन घडून येतात. मानवी जीवनामध्ये जर बघितलं तर जसे 4 पुरुषार्थ आहेत, तसंच 4 पुरुषार्थ हे जे वेदांतांनी सांगितलेले आहेत ते म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्माबद्दल सुस्पष्टता, अर्थाबद्दल धर्मनिष्ठ कर्तव्यता, कामाबद्दल पावित्र्य आणि मोक्षाबद्दल भक्ती भावना. या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. धर्मानी अर्थप्राप्ती करून, योग्य कामना पूर्ण करून मोक्ष मिळवायचा, ही साधी सुटसुटीत अशी मोक्षाची व्याख्या आहे. भगवान श्रीकृष्णांनी म्हणजे सत्य, धर्म, शांती आणि प्रेम या 4 मूल्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे. ते स्वतः सत्य स्वरूपच होते. त्यांना पूर्ण पुरुष असंही म्हटलं जातं. धर्माची स्थापना करणं हे महत्वाचं कार्य त्यांनी मानलं होतं. आणि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, असं मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन असं त्यांनी अभिवचन सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. भगवंतानी हे सर्व करताना किंवा परित्राणाय साधूनाम असं ज्या वेळेला त्यांनी साधू संतांच्या साठी म्हणूनही जन्म घेतलेला आहे, त्या वेळेला सुद्धा त्यांनी हे या सर्व गोष्टी करताना, धर्मस्थापना असू दे, त्यांचं अवतार कार्य असू दे, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी आपली शांती कायम टिकवून ठेवली होती. शांतीपूर्ण अशा जीवनाचा त्यांनी आपल्या पुढे एक प्रकारचा आदर्श मानलेला आहे. त्यामुळे इथे प्रेमाची लयलूट त्यांनी सगळीकडे केलेली आहे. शांतीपूर्ण जीवनाचा जो गाभा आहे प्रेम, ते प्रेम त्यांनी सर्वांकडनं संपादित पण केलेलं आहे आणि सर्वांना त्याची लयलूट सुद्धा केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या या लीला ज्या आहेत त्या भोगी आणि योगी दोघांनाही तेवढ्याच प्रिय आहेत, आनंद देणाऱ्या आहेत. त्यांच्या बालपणापासूनच्या सगळ्या लीला जर आपण बघितल्या, श्रीकृष्णाच्या लीला जर आपण बघितल्या, तर महापुरातून गोकुळातून गमन करायचं आणि त्यासाठी ह्या यमुनेला विनंती केलेली आहे. यमुनेने त्यांना विनंती केलेली आहे, विनविते श्रीहरीला यमुना, लागू दे स्पर्श तुझा मोहना. असं म्हटल्यानंतर तिला आपल्या पदस्पर्शाने पावन करणारे असे हे भगवंत गोकुळातनं महापुरामधनं जाताना सहज दुभंगणारी अशी ही यमुना नदी
तिनेही त्यांना सहाय्य केलेलं आहे आणि त्यांनीही तिचा उद्धार केलेला आहे, तिला पावन केलेलं आहे. त्याचप्रमाणे गोवर्धन लीला आहे, कालिया मर्दनाची आहे, पूतना मर्दनाची आहे. प्रत्येक कथेला, लीलेला काही ना काहीतरी अर्थ आहे, कारण त्या भगवंताच्या लीला आहेत. मग अगदी आपण साधी गोवर्धन लीला बघितली तर गोवर्धन लीला कशी करायची, तर हा जो मनुष्य देह आहे तो भगवंतासाठी आहे आणि तो देह हे साधन आहे, परमार्थाचं साधन आहे. त्यामुळे त्या इंद्रियांना भगवंताच्या सन्मुख ठेवून, मनुष्य देहामध्ये त्या इंद्रियांची आवश्यकता आहे, त्या इंद्रियांना भगवंत सन्मुख ठेवून ती इंद्रिय सगळी ज्ञान आणि भक्ती प्राप्त करण्यासाठी त्याचं वर्धन करायचं, त्या दिशेने ती सगळी वळवायची आहेत आणि त्याप्रमाणे त्याचं वर्धन करायचंय. ही गोवर्धन लीला आहे आणि ही भक्तीची परमोच्च अवस्था गाठण्यासाठी ही गोवर्धन लीला अत्यंत आवश्यक आहे. एकदा का ही लीला साध्य झाली की रास क्रीडेमध्ये प्रवेश मिळतो, कारण गोवर्धन लीला ही रास क्रीडेची एंट्रन्स एक्झाम म्हणजे प्रवेश परीक्षा आहे, असं आदरणीय डोंगरे महाराज म्हणतात. आता साधं पूतना मावशीचं बघूया तर पूतना मावशीच्या बाबतीमध्ये पूतना मावशीचं आगमन झालं आणि ते झाल्यानंतर भगवंतांनी डोळे मिटून घेतले. बाल अगदी अतिशय तान्हा असं ते बाल आहे, श्रीकृष्णाचं गोजिर रूप आहे, पण पूतना मावशीचं आगमन होताच त्यांनी आपले डोळे मिटून घेतले असं वर्णन आहे भागवतामध्ये. आता यांनी डोळे मिटून घेतले, याला एवढं काय महत्व द्यायचं असं आपल्यासारख्याला वाटतं. पण यावर सुद्धा अनेक आचार्य आणि विचारवंत यांनी अनेक कल्पना केलेल्या आहेत. त्यातले एक दोन नमुने आपण बघूया. वल्लभाचार्यांनी असं म्हटलेलं आहे की पूतना ही अविद्या आहे आणि भगवंतानी म्हणजे श्रीकृष्णानी, बाल श्रीकृष्णानी, अवतार कृष्णानी असं म्हटलेलं आहे की ही माया अविद्या आहे, ही माझ्या समोर टिकूच शकणार नाही. कारण जिथे जिथे भगवंत प्रगट होतात तिथे मायेचा लोप होतो, अविद्या माया नष्ट होऊन जाते. आणि मग हे जर होणार असेल, ती जर माझ्या समोर राहूच शकणार नसेल, तर मी त्या पूतनेचं मर्दन कसं करणार, तिला ठार कशी मारणार, मग ती लीला कशी साध्य होणार. म्हणून त्यांनी तिला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी डोळे बंद करून घेतले. एवढा गहन अर्थ त्यातनं त्यांनी काढलेला आहे. तसंच भगवंताचं दर्शन करायचं असेल तर राक्षसांची नाही, सदा संगती सज्जनांची धरावी असं सांगितलेलं आहे. तर त्यामुळे हा जर विचार केला तर भगवंत असं म्हणतात की या जन्मात तर पूतनेने काहीच साधन केलेलं नाही, अगदी कंसाच्या सान्निध्यात ती राहिलेली आहे, मग तरीही या जन्मात ती भगवंताजवळ आलीच कशी. म्हणजे मागच्या जन्मात हिने काही केलंय का, काही साधन केलंय का, हे बघण्यासाठी भगवंतानी नेत्र बंद केले. जर शांतपणे आपल्याला काही आठवायचं असेल तर आपण सुद्धा डोळे मिटून शांतपणे विचार करतो. तो विचार करण्यासाठी भगवंतानी डोळे मिटून घेतले असाही अर्थ काही विचारवंतांनी लावलेला आहे. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये जी बाललीला करायची त्यामध्ये पहिलीच त्यांची लीला जी आहे ती स्त्री राक्षसीची हत्या आहे. वास्तविक स्त्री ही मातृत्वाची प्रतीक आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला अवध्य मानलेलं आहे. स्त्रीची हत्या हा धर्म नव्हे, पण अवतार कार्याच्या सुरुवातीलाच ते आपल्याला करायला लागतंय हे पाहून त्यांनी डोळे मिटले आणि कदाचित त्यांनी म्हटलं असेल ना इलाज को क्या इलाज, असं म्हणत त्यांनी डोळे मिटले असतील. असं त्यांच्या प्रत्येक कृतीला महत्व आहे. भगवंताच्या जे या बारीक सारीक लीला ज्या केलेल्या आहेत त्यांना जर एवढं महत्व असेल, त्यांना जर एवढा अर्थ असेल, त्यातला गर्भितार्थ वेगळा असेल, तर या रासलीलेमध्ये केवढा अर्थ असेल. भागवत हे श्रीकृष्णाचं वाङ्मयीन स्वरूप आहे आणि त्यामधली रासक्रीडा किंवा रासलीलेचे 5 अध्याय जे आहेत ते पंचप्राण समजले जातात. ही रासक्रीडा किंवा रासलीला आहे.
रास या शब्दाचा मूळ अर्थ रस असा आहे. माणसाचं जे मन आहे, ते मन कोणत्या ना कोणत्या तरी नवरसांपैकी एका रसामध्ये त्या वेळेला मग्न असतं, गुंतलेलं असतं. आणि भगवंत तर रसोवै सहा असं म्हटलेलं आहे, म्हणजे ते रसरूपच आहेत. त्यांच्या बाललीलांचं जर आपण बघितलं तर त्यांच्या बाललीलांमध्ये हास्यरस आहे, तर त्यांच्या रासलीलेमध्ये शृंगार रस आहे. कंस, मुष्टिक, चाणूर यांच्या वधामध्ये आपल्याला वीररस पाहायला मिळतो. तर विश्वरूप दर्शनामध्ये आपल्याला अद्भुत किंवा रौद्र रस पाहायला मिळतो. अशा या नवरसांव्यतिरिक्त भगवंताचा म्हणजे श्रीकृष्णाचा 10वा रस प्रेम रस हा सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्याचा आस्वाद आपल्याला या रासक्रीडेमध्ये घेता येतो. या रासक्रीडेला केवळ बाह्य दृष्टीने पाहायचं नाहीये, थोडं अंतर्मुख होऊन पाहायचंय. कारण भगवंत षड्गुणैश्वर्य आहेत, 64 कलांमध्ये निपुण आहेत. त्यांचं शरीर आपल्यासारखं जड नाही. देही आणि देह हा भेदभाव त्यांच्याकडे नाही, जो आपल्यामध्ये आहे. कारण आपण प्रकृतीच्या सान्निध्यात राहत असतो आणि भगवंत त्यांच्या सान्निध्यामध्ये किंवा भगवंताच्या अधीन ही प्रकृती आहे. त्यामुळे त्यांचं जे रूप आहे ते अप्राकृत आहे आणि त्यामुळे भगवंताच्या या अप्राकृत लीले संबंधी आपण विचार करायचा आहे, कारण ते मायेच्या अधीन नाहीत. ही गोष्ट मुळात लक्षात ठेवायची. आपण मायेच्या अधीन असल्यामुळे आपल्या सारख्यांच्या विकार, वासना, धारणा, क्रिया ही जी लेबल आहेत ती त्यांना लावायची नाही, कारण ते अप्राकृत आहे. देही आणि देह हा भेदभाव त्यांच्यामध्ये नाही. रासक्रीडेमध्ये भगवंत 9 वर्षाचे आहेत तर गोपी 7 वर्षाच्या आहेत असं भागवत सांगतं. त्यामध्ये काम भावना नाही, प्रेम भावना आहे, हेही आपण लक्षात ठेवायचे. भारतीय संस्कृतीमध्ये नृत्य कला त्याचंही विशेषत्व आहे, ते विशेषत्वाने सांगितलेली आहे. कारण श्री शंकरांचं तांडव नृत्य आपल्याला माहितीये. गणेशाचं तुंदिल तनुसह झालेलं नृत्यही आपण पाहतो. अप्सरांचं मादक नृत्य सुद्धा आहे. संत मीराबाईंसारख्यांचं भगवत भक्तीमध्ये बेहोश होऊन धुंद केलेलं नृत्य सुद्धा माहितीये. या सगळ्या गोष्टी विलोभनीय आहेत, पण भगवंताची रासलीला ही या सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. कारण ती ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण आहे. सच्चिद आनंद स्वरूप आहे. सद्भाव जो आहे, सद्भाव, सच्चिद आनंद असे हे भगवंत आहेत. त्यातला जो सतचा आविष्कार आहे तो धर्माचरणामध्ये आहे. चितचा जो भाव आहे तो ज्ञानाच्या उपदेशामध्ये आहे. तर आनंदाचा भाव जो आहे तो या रासलीलेमध्ये आहे. त्याचा परिपूर्ण विकास या रासलीलेमध्ये आपल्याला दिसतो. नर आणि नारायण अशी जी 2 रूप त्यांनी घेतलेली आहेत ती मुख्यत्वः गुह्य ज्ञानासाठी घेतलेली आहेत. पण या रासक्रीडेमध्ये असणाऱ्या या ज्या गोपी आहेत त्यांच्या बरोबर त्यांनी रासक्रीडा केलेली आहे. तिथलं जे त्यांचं रूप आहे ते प्रेमी आणि प्रियतमा अशा पद्धतीचं रूप आहे. त्यामुळे या ह्याच्यामध्ये ज्या रासक्रीडेत आलेल्या गोपी ज्या आहेत, नवरात्रीमध्ये जसं आपण सर्वजण नटून थटून ते दांडिया वगैरे खेळायला जातो, तशाच ह्या नटून थटून येणाऱ्या ज्या गवळणी आहेत, गोकुळातल्या गवळणी आहेत, पण त्या सामान्य स्त्रिया नाहीत. त्यामुळे त्यांना कामभावाचं कुठलंही लेबल आपल्याला लावता येत नाही. आपल्यासारखे विकार, वासना या त्यांच्यामध्ये नाहीत. त्यामुळे रासक्रीडा ह्या करणाऱ्या ज्या गोपी आहेत त्या सामान्य स्त्रिया नाहीयेत, तर त्यांनी धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सर्व साधनांचा त्याग केलेला आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं भव अशा पद्धतीने जे सांगितलेलं आहे भगवंतानी त्यांना, की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. तर ह्या सगळ्या जणी ज्या आहेत
या सर्व धर्मसन्यासिनी आहेत आणि तशा होऊन त्या भगवंताजवळ आलेल्या आहेत. त्यांना कसलीही अपेक्षा नाहीये, निरपेक्ष आहेत. भगवंतांनी सुद्धा धर्मसन्यास घेऊन आपल्या या मिलनाचा आनंद त्यांना सुद्धा द्यावा, स्वतःही उपभोगावा, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे भागवतात म्हटलेलं आहे. श्रीराम जन्मामध्ये वनामध्ये काही ऋषी राहत होते आणि त्यांनी या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं नितांत सुंदर स्वरूप पाहिलं होतं. त्याचं ते आदर्श व्यक्तिमत्व पाहिलं होतं आणि त्याला आलिंगन देण्याची इच्छा प्रगट केली होती. पण आदर्शाला आलिंगन देणं खूप अवघड असतं. आलिंगन देणं याचा अर्थ एकरूप होणं आणि हे एकरूपत्वाची कामना, इच्छा या ऋषीमुनींनी प्रगट केली होती. त्यावेळेला मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने सांगितलं होतं की हा अवतार मर्यादा पुरुषोत्तमाचा आहे. पुढच्या अवतारामध्ये रासक्रीडेच्या वेळेला मी तुम्हाला आलिंगन देईन आणि हे वचन त्यांनी पूर्ण करण्याकरता रासक्रीडा जी केली होती त्यामध्ये ऋषी मुनींना म्हणजे त्या ऋषी रूपा गोपिकांना त्यांनी आलिंगन दिलेलं आहे, असं कृष्णोपनिषदामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. तर वेदांच्या ज्या श्रुती आहेत त्या श्रुती नेहमी भगवंताचं वर्णन करण्यासाठी अपुऱ्याच पडतात आणि त्यामुळे त्या नेहमी असं म्हणतात न इति न इति. त्या भगवंताचं परिपूर्ण वर्णन करायचं ते त्यांना जमत नव्हतं. तर ते जमण्यासाठी त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे, त्याची अनुभूती आली पाहिजे आणि म्हणून ह्या श्रुती रूपा ज्या गोपी आहेत, मंत्र रूपाने आलेल्या श्रुती रूपा गोपी आहेत, त्यामुळे त्याही तिथे आलेल्या आहेत. तसंच अयोध्येमध्ये सीता स्वयंवर झालेलं आहे. तर त्यावेळेला सीता स्वयंवराच्या वेळी श्रीरामांचं ते सुंदर रूप पाहून अनेक स्त्रिया प्रेम विभल झाल्या होत्या आणि त्यावेळेला आता एक पत्नी एक बाणी हे माझं अवतार कार्य आहे, हे माझं व्रत आहे, अशी मी मर्यादा पुरुषोत्तमाची भूमिका करत आहे, असं भगवंतानी त्यांना सांगितलं आणि कृष्ण जन्मामध्ये मी रासक्रीडेत तुम्हाला भेटीन हेही त्यांनी सांगितलं. त्यामुळे अशा परिपूर्ण झालेल्या धर्मसन्यासिनी झालेल्या अशा ह्या अयोध्येतल्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या जवळजवळ धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्यांना ओलांडून भक्तीची परिपूर्णता ज्यांनी गाठली होती, त्या ज्या गोपी आहेत त्या सुद्धा या रासक्रीडेमध्ये भगवंतानी दिलेलं वचन ते आता पूर्ण करतील या अपेक्षेने आलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये ह्या गोपींचं रूप कसं आहे हे आपण समजावून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की ही जी रासक्रीडा आहे ती ज्ञान आणि वैराग्याची रासक्रीडा आहे. भागवत ग्रंथाचे श्रोता आणि वक्ता हे जर आपण बघितलं तर सर्व श्रेष्ठ, ब्रह्मनिष्ठ आणि जीवनमुक्त असे ऋषीमुनी आहेत. ज्या वेळेला शुकदेवानी सांगितलं त्यावेळेला हे सर्वजण तिथे बसलेले होते, हेही आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. आणि त्या पार्श्वभूमीवरती रासलीला हे नितांत निवृत्तीपर अशी लीला आहे. त्यात आसक्तीचा लवलेश सुद्धा नाही. वरवर आम्ही जेव्हा ही रासक्रीडा बघतो त्यावेळेला हे व्याभिचारिणीचं रूपक वाटतं. लग्नाच्या पतीला सोडून प्रियकराबरोबर रासक्रीडा करते हे गोपींचं रूप जर आपण बघतो तसं ते नाहीये. हे आपल्या या सगळ्या पार्श्वभूमीचं श्रवण केल्यानंतर निश्चितपणे लक्षात आलं असेल आणि त्यामुळे हा जो गोपींचा भाव आहे तो आत्यंतिक प्रेमाचा उत्कट असा भाव आहे, निष्काम भक्ती आहे, संपूर्ण शरणागती आहे आणि किंबहुना थोडीफार याच्यामध्ये कांता भक्ती सुद्धा आहे, हे विसरून चालणार नाही. जशी अर्जुनाची सख्य भक्ती आहे, हनुमंताची दास्य भक्ती आहे, यशोदेची वात्सल्य भक्ती आहे, तशी यांची सुद्धा ह्या रासक्रीडेमध्ये पूर्णतः जी भक्ती आहे ती शरणागत झालेल्या गोपींची, संन्यासिनींची भक्ती आहे. त्याला थोडीशी त्यांनी कांता भक्तीची जोड दिलेली आहे. कांता भक्तीमध्ये पत्नी आपल्या पतीसाठी
पत्नीच्या भूमिकेतून जेवढ्या गोष्टी करते, त्या नात्याने ज्या ज्या गोष्टी करते, त्या इतर कुठल्याही नात्यामध्ये नसतात. इतकं हे पती पत्नीचं नातं श्रेष्ठ नातं आहे, असं कांता भक्तीमध्ये सांगितलं जातं. भोज्येषु माता, शयनेषु रंभा, कार्येषु दासी, करणेषु मंत्री, हे संपूर्ण सत्य त्याच्यामध्ये येतं. आणि हे लक्षात घेऊन आपण रासक्रीडेचा आनंद घ्यायचाय. कारण रासक्रीडा किंवा रासलीला अनुकरणीय नाही, चिंतनीय आहे, अनुसरणीय आहे. हा महत्वाचा फरक आहे. त्या रासक्रीडेकडे आपण वळूया. साधारणपणे वर्षा ऋतू संपून शरद काळ सुरू झाला होता. आकाश कसं स्वच्छ निरभ्र झालं होतं. जाई, जुई, चंपक इत्यादी वृक्षवेली सुगंधानी अगदी भरभरून फुलांनी बहरून गेल्या होत्या. आणि पूर्वसंकेताप्रमाणे श्रीकृष्णाने मुरली वादन सुरू केलं होतं. गोपींना संकेत मिळाला होता. कृष्ण मिलनासाठी त्या आतुर झालेल्या गोपी हातातली कामं टाकून वृंदावनाकडे धावत सुटल्या. सर्वत्र फुलांचा सुगंध, रातराणीचं मंद सुवासाचं असं तिने ते वस्त्र धारण केलं होतं. ते नेसून तीही तिथे आली होती. सर्वत्र शरदाचं तिपूर चांदणं पडलं होतं. यमुनेच्या तीरावरचं हे वृंदावन या सगळ्या प्रसन्न वातावरणाने अगदी मनमोहन मुरलीच्या या मधुर सुरांनी, मंजुळ सुरांनी अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलं होतं. आणि ही मंजुळ साद त्या गोपींना हा मनमोहन मेघश्याम घालत होता आणि गोपींना आपल्याकडे आकृष्ट करून घेत होता. सर्व असं रुपेरी प्रकाशामध्ये नाहून निघालेलं होतं. आणि त्यावेळी भगवान अपित्या रात्री, भगवान अपिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिकाः चीक्षरन्तु मनश्चक्रे महायोग महामाया मुपाश्रितः. भगवान अपिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिकाः चीक्षरन्तु मनश्चक्रे योगमाया मुपाश्रितः. या भगवंताच्या योगमायेतील लीला पाहण्यासाठी सर्व देव आतुर झालेले होते. अहो, स्वर्गातल्या ज्या देवांगना होत्या, अप्सरा होत्या, त्यांनी सुद्धा अमृतामध्ये चंदनाचा सुगंध मिसळून त्याचं सडा संमार्जन केलं होतं. त्यांच्या वेणीमध्ये त्यांनी जी सुमनं वाहिली म्हणजे घातली होती, माळलेली होती, त्या वेणीमध्ये जी घातलेली होती ती इतकी चपळ आणि आतुर झालेली होती की त्या वेणीमधनं किंवा त्यांच्या त्या केशकलापामधून ती सर्व सुमनं आपोआप गळून पडून श्रीकृष्णाच्या चरणावर वाहिली जात होती, आपल्याला अर्पण करत होती. आणि या खास लीलेसाठी मदनानी जे वाद्य तयार केलं होतं ते म्हणजे सरस्वतीच्या हातातलं वीणा वाद्य. ते जर पाहिलं तर ते सुद्धा सहस्र कमल दलाचा कोश जो आहे तो त्या वीणा वाद्याचा भोपळा आहे. आकाशातल्या सप्तरंगी इंद्रधनुष्याचा दंड त्यांनी केलेला आहे, तो त्या वीणेला लावलेला आहे. चंद्रकिरणांच्या तारा त्यांनी छेडलेल्या आहेत, त्या वीणेला लावलेल्या आहेत. आणि एवढंच सगळं कमी होतं की काय, म्हणून ह्या मदनाची जी रती होती ती दवबिंदूचे नूपुर घालून त्या नृत्याची शोभा वाढवत होती. म्हणजे ती सुद्धा तिथे हजर झाली होती. सामवेदातल्या ऋचांनी संगीताचा ताल धरला होता. अशा या मंद आणि धुंद वातावरणामध्ये रासक्रीडा करण्यासाठी सगळ्या गोपी उत्सुक झाल्या होत्या. भगवान अपि ताव रात्री, म्हणजे त्या रात्री भगवंत सुद्धा गोपींच्या वरती अनुग्रह करण्यासाठी तेवढेच उत्सुक झाले होते. आणि ह्याच वेळेला कामदेवांनी सर्व देवदेवतांना वश केलं होतं. वातावरण तसंच निर्माण झालं होतं. त्याचं कारण कामदेवांना गर्व झाला होता की ऋषींना, देवांना, मुनींना सगळ्यांना मी कामवासनेमध्ये अडकवलेलं आहे, ह्या श्रीकृष्णाचं काय घेऊन बसलात? तो तर कायम सर्व गोपींमध्ये राहणारा आहे, त्याला मी नक्कीच कामाधीन करीन. पण खर तर श्रीकृष्ण रूपी चंद्राला पाहायला चंद्रबिंब सुद्धा आरक्त होऊन तिथं आलं होतं, उदय पावलं होतं. पण या श्रीकृष्णाला
सर्व तऱ्हेने पराभूत करण्यासाठी कामदेवानी सगळीकडनं आपली फिल्डिंग लावलेली होती. पण तरीही भगवान श्रीकृष्ण कामाधीन नव्हते आणि झालेही नाही. कारण मदनाला विशेषत्वाने हा अहंकार का झाला होता, तर त्यांनी पराशर मुनी, विश्वामित्र, उर्वशी या सगळ्यांना आपल्या कामवासनेमध्ये अडकवलेलं होतं. तसंच मी कृष्णाला अडकवू शकतो, तो तर काय एवढूसा कोळा पोर आहे, अशी ती त्याची भावना होती. ती निरुपयोगीच ठरलेली आहे. कारण श्रीकृष्ण कामाधीन नव्हते. त्यांनी तर ते काम पूर्ण होते, संपूर्ण विजय मिळवलेला होता. आणि या गोपींचं मन सुद्धा या चित्तचोरांनी कधीच व्यापून टाकलेलं होतं. अर्थात याचाच अर्थ गोपींचं मन उन्मन झालेलं होतं. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये मनबुद्धी, चित्त, अहंकार, भय काहीही नव्हतं. संकोच नव्हता, लोकमर्यादा नव्हती. सर्व गोष्टी गळून पडल्या होत्या, कारण हे मन त्यांचं उन्मन झालेलं होतं. रास क्रीडा करताना ह्या सगळ्या त्यांच्या वृत्ती निर्वृत्त झालेल्या होत्या. त्यामुळे निर्वृत्त झालेल्या अशा या गोपी ज्या होत्या त्या तिथे आलेल्या होत्या. रासक्रीडेमध्ये संगीत, साहित्य, नृत्य या सगळ्याचा समन्वय होता, पण कामाचा अंश सुद्धा तिथे नव्हता. परब्रह्म स्वरूप भगवंत जे आहेत ते रसपूर्ण आहेत आणि योग मायेशिवाय ते रास करू शकत नाहीत. आणि ती योग माया म्हणजे श्री राधा, ती त्यांची शक्ती आहे. राधोपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की ही जी शक्ती आहे ती आल्हादिनी शक्ती आहे, संधिनी शक्ती आहे. ज्ञान, इच्छा, क्रिया अशा सगळ्या शक्तीनिशी ही राधा रासक्रीडेसाठी आलेली आहे, योग माया बनून. ती सुद्धा तत्पर झालेली आहे. खर तर सगळ्यांचं आश्रयस्थान असणाऱ्या या भगवंताला या रासक्रीडेसाठी योग माया रासेश्वरी श्री राधेचाच आश्रय घ्यावा लागला. योग मायाम उपाश्रितः असं अखंडानंदांनी सांगितलेलं आहे. खर तर रसो वैसहा असं असलं तरी रसानाम समूहो रासहा, हा एकरस जेव्हा असतो तेव्हा तो काही करू शकत नाही. पण तो अनेकत्व धारण करतो तेव्हा त्या रस समूहाला रास असं म्हटलं जातं. आपण लहानपणी एक सप्तरंगी तबकडी घ्यायचो, 7 रंगांनी काढलेली, आणि ती गोल त्याला गरगर गरगर फिरवलं की फक्त पांढरा रंग दिसतो. तो पांढरा रंग या सगळ्यांचा एकरस झालेला असतो. पण ते 7 रंगही तेवढेच आकर्षित करणारे असतात. आता ही लीला खरी सुरू होते जेव्हा ही योगमाया तिथे येते आणि त्या रसांना वेगळं विविधत्व देते. त्यावेळेला ती रास सुरू होते. ही रास लीनत्वाचं प्रतीक आहे. लीन म्हणजे एकत्र होणं, याचं हे प्रतीक आहे. विलय होणं किंवा पूर्ण समर्पित होणं ही भावना त्याच्यामध्ये आहे. ही जी रास आहे, क्रीडा आहे, ही या रसाला प्रेम भावनेमध्ये उचंबळून आणते. तिचं नाव लीला आहे. श्रीकृष्णांनी वेणुवादन सुरू केल्यानंतर या प्रेमरूपी स्वर ऐकताच त्याचे ह्या गोपी ज्या आहेत त्या घरदार सगळं सोडून तिथे येतात, असा मी मगाशी उल्लेख केला. त्या सगळं विसरून जातात आणि वृंदावनाकडे धाव घेतात. कुणाचं दूध उतू गेलंय, कुणी मुलाला पाजत होतं तसंच ते सगळं सोडून आलेत, कुणी पतीची सेवा करत होतं ते सगळं जिच्या तिथे टाकून या वृंदावनामध्ये आलेले आहेत. कुणी वस्त्र नेसत होतं ते सुद्धा उलट सुलट कसं तरी त्यांनी गुंडाळलं आणि ती गेली. आणि काहींनी त्या गोपींना अडवलं, त्या तिथेच जागच्या जागी डोळे मिटून ध्यानात बुडून गेल्या. ती त्यांची सहज समाधी होती. या गोपी तरी कोण आहेत? गोभी, गोभी पिबती इति गोपी, म्हणजे ज्या आपल्या प्रत्येक इंद्रियांनी श्रीकृष्णाचं रसपान करतायत त्या गोपी आहेत. हा खरं म्हणजे जीव शिवाचा योग आहे. त्यामुळे ही रास क्रीडा हा महायोग आहे. घरातून ज्या गोपी बाहेर पडल्या होत्या त्या गोपींना त्या गोपांनी
अजिबात अडवलेलं नाहीये, त्यांचा तिरस्कार केलेला नाहीये की ही अशी कशी चालली वगैरे. कारण गोपींची पंचभौतिक जी शरीरं होती ती गोपांच्याच बरोबर होती. त्याचा अनुभव गोप करत होते. पण जी उन्मनी अवस्थेतली गोपींची मन इंद्रियासह जी इंद्रिय होती ती श्रीकृष्ण रसामृतामध्ये रममाण झाली होती. ती न मन झाली होती, ती अमन झाली होती. अशा तऱ्हेने त्या गोपी तिथे गेल्या होत्या, हे लक्षात घ्यायचंय. खरं तर हे सर्व वर्णन जे आहे ते अहम मम या भावनांचा त्याग केल्याचं आहे. सर्वांचे पूर्व संस्कार नष्ट झालेले आहेत आणि आता त्या त्यागयुक्त वैराग्य धारण केलेले आहेत. कोणत्याही तन्मय गोष्टीचा ओघ ज्या वेळेला भगवंताकडे वळवला जातो त्यावेळेला साधक हरिभक्त होऊन जातो. विभक्त नाही तो भक्त, हरिमय होऊन जातो. असं ह्या गोपींचं रूप आहे. तो लौकिक भाव न राहता दिव्य भाव, कांता भाव प्रगट झाला होता. आणि हे सगळ्या इंद्रियांचं त्यांनी एकत्रीकरण केलं होतं. ते त्यांच्या कर्णरंध्रामध्ये पूर्णपणे एकवटलं गेलं होतं. आणि ते त्या वेणूचं स्वर, ते जे वेणूचे स्वर, ते जे अधरामृत आहे ते ऐकण्यासाठी त्या तल्लीन झाल्या होत्या, उत्सुक झाल्या होत्या. कारण वेणुवादन ही नाद ब्रह्माची उपासना आहे, ज्याच्या पुढे विषयानंद तुच्छ आहे. या नाद ब्रह्मामुळे गोपींचा देह रोमांचित झाला होता. आणि त्यांची ही उत्कटता, उत्कंठा आणखीनच शिगेला पोचली जेव्हा त्यांनी तिथे आल्यावरती भगवान श्रीकृष्णाचं रूप पाहिलं. त्यांचे अष्टसात्विक भाव दाटून आले. त्या श्रीकृष्णाचं रूप सौंदर्य आणखीनच फुलून उठलं. त्याचे ते सुकुमार चरण, त्याच्या नखातला तो लालसर प्रकाश, पायातले ते घुंगुरवाळे, पितांबर, पिवळा पितांबर झळकत होता. आणि मेघातून वीज चमकावी त्याप्रमाणे मेखला सुद्धा चमकत होती. गळ्यातल्या वैजयंती माळा, रानफुलांचा सुगंधित दरवळ त्याच्या छातीवर विलसत होता. कानातली मकर कुंडलाची प्रभा गालावर ओसंडली होती आणि कुरळे कुरळे केस वाऱ्यावर भिरभिरत होते. मुकुटावरचं ते मोरपीस जे होतं ना, ते सगळ्याची अगदी शोभा वाढवतच होतं. अधरावरती असलेला वेणूचा मात्र सगळ्यांना मत्सरच वाटत होता, अगदी गोपींना सुद्धा. खर तर गोपी पाप पुण्य कर्म विपाकाच्या सिद्धांताप्रमाणे असलेला गुणमय शरीराचा सगळ्याचा त्याग केलेला होता त्यांनी. पण तरीही कुठेतरी हा भाव त्यांच्या मनामध्ये होता. इतक्या ह्या सगळ्या लगबगीनी आलेल्या गोपींना भगवान श्रीकृष्णाने पाहिलं. आणि त्यांनी जेव्हा त्यांना पाहिलं त्यावेळेला ते म्हणले, हे वज्र गोपिकांनो, अशा या भलत्या वेळी तुमचं इथे येणं योग्य नाहीये. तुम्ही कुलीन स्त्रिया आहात. पतीची सेवा, मुलांचं संगोपन, गोधनाची रक्षा, हे सगळं तुमचं कर्तव्य आहे. आणि अशा अवेळी तुम्ही इथे आलात, हे जगाच्या दृष्टीने आणि लोकांच्या दृष्टीने योग्य नाहीये, किंवा हे अधोगती देणारं कर्म आहे. म्हणजे बघा, त्यांनीच त्याला बोलवलं होतं, त्याप्रमाणे त्या आल्या होत्या, हे सगळं होतं. पण तरीही भगवंत इथे त्यांना उपदेश करतायत. आणि त्यातनं आणखीन एक गोष्ट ते साधतायत. कारण ही प्रेमाची रीत वेगळी आहे असं म्हणतात ना. तर ती जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करतेय तिच्या मनात असलेल्या ज्या भावना आहेत, म्हणजे आता त्यांना उत्कट मिलनाची अपेक्षा आहे, भावना आहे, ही जी त्यांच्या मनातली भावना आहे, त्यावेळेला जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते तिच्या मनात असलेल्या भावनांच्या विरोधात बोलायचं. म्हणजे तिच्या मनात असलेल्या भावना ती भराभर प्रगट करते आणि भगवंतांना हेच करायचं होतं. समोरच्या व्यक्तीच्या मनातल्या भावाच्या विरोधामध्ये एखादी गोष्ट बोलली तर त्याच्या मनामध्ये दडलेली गोष्ट आपोआप प्रगट होते. आणि गोपींच्या हृदयात भगवंताविषयी जे उत्कट प्रेम होतं ती गोष्ट सगळ्यांना कळावी आणि ती सुद्धा गोपींच्याच मुखातून कळावी, म्हणून त्यांनी ते तसं केलं. आणि ती प्रगट का होत नाहीये हे त्यांना जाणून घ्यायचं होतं, म्हणून त्यांनी त्यांना परत जायला सांगितलं.
पण अर्थात गोपींचं प्रेम आहे ते घरी परत जाणारं नव्हतं, चार पुरुषार्थांचं सेवन करणारं सुद्धा नव्हतं. तर श्रीकृष्णाने गोपींना स्वधर्म निष्ठेचा उपदेश केला, तरी सुद्धा गोपी स्वधर्मे निधनम श्रेयः या पदावरती आरूढ झालेल्या होत्या आणि सर्व धर्मान परित्यज्यच्या अधिकारी सुद्धा होत्या. त्यांनी हे श्रीकृष्णाचं सगळं ऐकलं आणि थोड्याशा त्या शोकमग्न पण झाल्या. आणि हळूहळू पूर्वीच्या काळी जशा बायका लाजेने थोडीशी नखानी जमीन उकरत असत, त्याप्रमाणे त्या तसंही करायला लागल्या. आणि त्या भगवंताला म्हणाल्या, अरे भगवंता, आम्ही सगळं सोडून तुझ्याकडे आलो, देहबुद्धी विसरून समर्पण केलेलं आहे. आम्हाला तुझा तो मोक्ष वगैरे काय आहे ना, तो सुद्धा आम्हाला नकोय. तुझ्या स्पर्शाचा, तुझ्या रूपाचा, तुझ्या संगीताचा आणि तुझ्या सवे क्रीडा करण्याचा दिव्य आनंद आम्हाला हवाय. जे तू कात्यायनी व्रताच्या वेळेला आम्हाला कबूल केलं होतंस ते आम्हाला हवंय. सर्व गोपी श्रीकृष्णमय झाल्या होत्या. ते जे जेवत असत, त्या शरीराला नटवत असत, ते फक्त श्रीहरीसाठी. ते ज्या कर्म करत असत ते सुद्धा त्याला प्रसन्न करण्यासाठी. या ईश्वरी प्रेमामध्ये नितांत दृढ श्रद्धा, अनन्य भक्ती, शरणागती, समर्पण, सेवावृत्ती हे सगळे भाव त्याच्यामध्ये होते. म्हणूनच नारदीय भक्ती सूत्रामध्ये भगवंत नारद महर्षी असं सांगतात, यथा व्रज गोपिकानाम. प्रत्येकाच्या या भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती ही गोपिकांची सांगितलेली आहे. आणि ही त्यांची चित्तवृत्ती आता तयार झाली होती, ही भगवंताच्या स्पर्शाने पूर्णपणे पावन अशी झालेली होती. आणि ह्या श्रीकृष्णाने कात्यायनी व्रताच्या वेळी पूर्ण काम अशा श्रीकृष्णाने त्यांना हा संकेत दिला होता की आपण रासक्रीडा त्यावेळेला करू. आणि त्यामुळे हे आपलं वचन पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून श्रीकृष्णाने त्यांच्या बरोबर रासक्रीडा सुरू केली. हा अत्यंत महायोग असं म्हटलेलं आहे. त्यामुळे या रात्रीला सुद्धा दिव्य स्वरूप प्राप्त झालं. अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे याप्रमाणे योगमायेच्या सान्निध्याने त्यांनी असंख्य रूप धारण केली. असंख्य श्रीकृष्ण निर्माण झाले आणि सर्व नृत्य करायला सुरुवात केली. प्रत्येक व्रज सुंदरीला आपल्या बरोबरच भगवंत नृत्य करतोय असं वाटायला लागलं. रमा रमण अशी अनेक प्रतिबिंब असणाऱ्या या व्रज सुंदरींचं क्रीडा, ही रास क्रीडा चालू झाली होती. प्रत्येकी बरोबर एक एक कृष्ण होता आणि प्रत्येक जण आपल्याला भाग्यवान समजत होती की मला श्रीकृष्णाचा सहवास लाभला. श्रीकृष्णाचं मन त्यांनी म्हणजे श्रीकृष्णाचं मन जसं सर्व गोपिकांनी एकरूप करून घेतलं होतं आपल्याशी, तसं आपलं मन त्याला देऊन टाकलं होतं. ही एक रसता त्यांच्यामध्ये होती. त्यांनी आपल्या सर्व वृत्तींचा त्याग करायला म्हणून हे जे वेणूचे स्वर होते ना, ते जे श्रीकृष्णाने छेडले होते ते त्यांनी आपल्यामध्ये आत्मसात करून घेतले होते. या रासक्रीडेमध्ये कमनीय अशी हालचाल होत होती. भगवंतानी प्रेमभरानी त्यांच्याकडे पाहिलं होतं. त्यांची हनवटी वर करून करून तो त्यांच्याकडे बघत होता आणि त्या मात्र कृष्ण 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 असंच गुंजन करत होत्या. अशी ही दिव्य रासमयी क्रीडा चालू होती. त्यामध्ये भगवंतानी त्यांचं चुंबन सुद्धा घेतलेलं आहे. श्रीकृष्णाने त्यांची चुंबन घेतलेली आहेत. नवे नवे ही रास क्रीडा करत असताना त्यांच्या संबंध चेहऱ्यावर आलेला घाम सुद्धा त्यांनी आपल्या वस्त्रांनी पुसलेला आहे. गोपींना आलिंगन दिलेलं आहे. भगवंताच्या याच रासक्रीडेच्या वेळेला हे सगळं असं इतकं ज्ञानयुक्त ही रासक्रीडा चालू असताना, वैराग्यपूर्ण रासक्रीडा होती, तरी सुद्धा हे वस्त्रांनी घाम पुसताना किंवा गोपींना आलिंगन देताना, त्यांचं चुंबन घेताना जेव्हा कामदेवांनी पाहिलं, त्यावेळेला रासलीलेमध्ये कामदेव आले. कामदेवांनी पंचशरांनी आपला वापर केला. त्या रासक्रीडेच्या वेळेला पंचशरांचा वापर केला आणि भगवंत मात्र आपल्या स्वस्वरूपामध्ये एकरस झालेले होते.
गोपी आनंद मग्न होत्या, ब्रह्मांडामध्ये किंवा ब्रह्मानंदामध्ये डोलत होत्या. आणि गोपिकांच्या नजरेमध्ये एकदम चांचल्य आलं. त्या पदर सावरायला लागल्या. मदनाने बाण सोडला आणि ह्या रास क्रीडेमध्ये त्यावेळेला ते जेव्हा मदन कामरूप घेऊन ज्या वेळेला आले, त्यावेळेला कुठेतरी ढगाळ वातावरण झालं आणि ह्या मदनाने बाण सोडल्याबरोबर सर्व गोपिकांच्या नजरेमध्ये चांचल्य आलं. पदर सावरायला लागल्या आणि दुधात मिठाचा खडा पडावा तसं झालं. भगवंतांना हा गोपींचा भाव समजणं अवघड गेलं नाही किंवा वेळही लागला नाही. गढूळ जाहले कामे मानस, गढूळ जाहले कामे मानस, जसे मिठाने नासे पायस, कसे हरिसी आता रुचावे, मलिन नासले दूध कुणास भावे. म्हणजे असं हे भगवंतानी खरं म्हणजे गोपींच्या शुद्ध भावाचा आदर केला होता, सन्मान केला होता. पण आता तो शुद्ध भाव थोडासा मलिन झाला होता. त्यामध्ये मान आला होता, अहंकार आला होता. श्रीकृष्ण आमच्या पूर्ण स्वाधीन झालेले आहेत, आम्ही त्यांना जिंकलेले आहे, हा अहंकार आला. आणि हा अहंकार आल्याबरोबर द्वैत निर्माण झालं. ज्या वेळेला द्वैत दृष्टी जी आपली असते ती दुसऱ्या ठिकाणी जाते, त्यावेळेला आत्मतत्वाचा, आत्मरसाचा लोप होतो. आपली दृष्टी आपल्यावरच येते, तेव्हा अहंकार वाढतो आणि भगवत रसाचा लोप होतो आणि भगवंत तिथनं अदृश्य झाले. भगवंत अदृश्य झाले मात्र आणि मग मात्र ह्या सगळ्या गोपी भानावर आल्या की आतापर्यंत आपल्या बरोबर खेळणारा कृष्ण गेला कुठे. प्रत्येक जण सांगत होता, नाही नाही अगं आत्ता तो माझ्या बरोबरच होता खेळत, आत्ता कुठे गेला. आणि हे त्यांना धडा देण्यासाठी भगवंत अंतर्धान पावले. अपार प्रेमामुळे कान्हा दिसत नव्हता, त्यामुळे त्या पुन्हा व्याकुळ झाल्या. त्यांना तो विरह असह्य व्हायला लागला. कारण परमप्रेमाच्या परमोच्च अवस्थेमध्ये विस्मरण होतच नाही. रोमारोमात जो भिनलेला आहे त्याचंही विस्मरण होत नाही, पण त्याचं सगुण दर्शन होत नाही याची व्याकुळता त्यांना होती. आणि तो विरह सहन त्यांना होईना. आणि म्हणून असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या असं म्हणतात, धाय मोकलून रडली गोपी, धाय मोकलून रडली गोपी, माधव हरी गोविंदा, वृक्षलता कवटाळुनी वदती, दावागे सुखकंदा. तुम्हाला कुठे माहितीये का कुठे गेलाय तो? वृक्षलता कवटाळुनी वदती, दावागे सुखकंदा, मेघ श्याम मुकुंदा. गोपी अगदी सैर भैर होऊन गेल्या होत्या. वेली पशुपक्षी या सगळ्यांना विचारत होत्या, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला. अशी ही विरह वेदना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. पण त्यांची चरण चिन्ह जी होती भगवान गोपाळ कृष्णाची, त्या चरण चिन्हांवरनं त्या वनामध्ये त्याचा शोध घेऊ लागल्या आणि फिरताना विलाप करू लागल्या. त्या पूर्णपणे श्याममय झालेल्या होत्या आणि जसं जसं त्या पावलांवरनं त्या जात होत्या, त्यांचा अहंकार कमी व्हायला लागल्या. आणि या कृष्ण पावलांवर पाऊल ठेवता ठेवता एक एक अहंकार त्यांचा, त्याची एक एक भावना पुन्हा गळून गेली. इथे राधेची गोष्ट अगदीच वेगळी. भागवतामध्ये शुकाचार्य राधेचा उल्लेख करत नाही. शुकाचार्य किंवा शुकदेव हे जे होते ते पूर्वजन्मीचे पोपट. त्यामुळे लीला कुंजामध्ये राधे 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 असं नेहमी ते जप करत असत. आणि तिथे राधा आली आणि त्या शुकाला असं म्हणाली, म्हणजे पोपटाला असं म्हणाली की अरे राधे राधे नको म्हणू, कृष्ण कृष्ण म्हण, कारण तो खरा आहे. आणि हे जेव्हा तिने कृष्ण कृष्णचा हा उपदेश त्यांना दिला, त्यावेळेला कृष्ण तिथे प्रगट झालेले आणि राधा ही कृष्णाची शक्ती आहे. भागवतात नेहमी श्री शुक उवाच असं येतं. ही श्री म्हणजे त्यांची राधा आहे. त्यांनी राधेचा उच्चार केलेला नाही. त्यामुळे ती सद्गुरु कृपा आहे आणि ती सद्गुरु
कृपा प्राप्त झालेले हे शुक उवाच, असं त्यांनी म्हटलेलं आहे. राधेचा नामोच्चार जर केला तर त्यांची समाधी लागत असे. त्यामुळे मग भागवत कसं सांगणार, म्हणून त्यांनी त्याच्यात त्याचा उल्लेख केला नाही. पण हेही तितकंच खरं आहे की श्री हे कोणाच्याही नावाच्या मागे त्यांनी लावलेलं नाही. ब्रह्मा उवाच, व्यास उवाच असं म्हटलेलं आहे, पण श्री शुक उवाच असा प्रयोग आहे. अति उत्कट प्रेमाचा असा हा समानार्थी शब्द म्हणजे राधा आहे. राधा म्हणजे गहिऱ्या प्रेमाची धारा आहे असंही कवी म्हणतात. गोकुळातल्या गोप गोपींची कृष्णावर असलेली सामूहिक भक्ती आणि प्रेम यांचं प्रतिनिधित्व करणारी संकल्पना म्हणजे ही राधा आहे. ती भावना म्हणजे राधा आहे असं गिरीश जखोटिया म्हणतात. राधा म्हणजे सहज भक्ती, राधा म्हणजे श्रीकृष्णाची शक्ती आणि राधा म्हणजे योग माया. एकदा दुर्योधनाने श्रीकृष्णाला म्हटलं होतं की यशोदा नंद हे तुझे आई वडील ना रे, ते तर अगदी गोरे आहेत आणि तू असा काळा कसा काय. दुर्योधनाने विचारलं होतं बरं. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं, मी कौरवांचा काळ आहे म्हणून मी काळा आहे. पण हाच प्रश्न राधेनी पण त्यांना विचारला होता की खरं ना, म्हणजे श्रीकृष्ण म्हणण्यापेक्षा गोपाला, अरे तू इतका मनोहर आहेस, सुंदर आहेस, अगदी लाघवी आहेस, कन्हैया आहेस, तू जर गोरा असतास ना तर बरं झालं असतं, पण तू मात्र सावळाच आहेस, काळाच आहेस. त्यावर मात्र त्यांनी असं उत्तर दिलं, अगं मी हे सगळं परिपूर्ण आहे आणि मी जर गोरा असतो तर तुमच्याकडे कुणी पाहिलं असतं. त्यामुळे हाही एक प्रेमाचा आविष्कार आहे. सगळे जण त्याच्या आश्रयाला जातात, त्या भगवंताच्या आश्रयाला जातात, पण रास क्रीडा करताना त्याला माझा आश्रय घ्यावा लागला हा गर्व राधेला झालेला आहे. त्याचं कारण माया ब्रह्माशिवाय कार्य करू शकत नाही हे तिने जाणलं होतं. या रूप गर्विता राधा जी आहे तिने रास क्रीडा करताना भगवंताच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं. तिची हनुवटी उचलून भगवंतानी तिचा मुखचंद्रमा पाहिला होता आणि तो वर पण केला होता. त्यावेळेला आपले नेत्र कटाक्ष तिने त्याच्या मुखचंद्रमावरती फेकले मात्र, पण श्रीकृष्णाचा मुखचंद्रमा तिला दिसलाच नाही, कारण तिच्यातही माझ्याशिवाय हा योग रास क्रीडा करू शकत नाही हा भाव, हा अहंकार निर्माण झाला होता. ती थोडीशी कावरी बावरी झाली की कुठे गेला हा माझा कन्हैया. राधेचं हे कावरे बावरे पण, गोपींची ही अहंकार जाऊन अनुभूतीची ओढ असणारी वृत्ती, कामदेवाचा हा दर्प, हे सगळ्यांचं मिश्रण आता झालं होतं. आणि हे सगळं मिटवून त्या कामदेवाचं सुद्धा पराजय करायला पाहिजे, त्याला सुद्धा धडा शिकवायला पाहिजे की भगवंत हे परिपूर्ण असतात, एक रस असतात, हे त्यालाही समजायला पाहिजे. हे लक्षात घेऊन राधेला सुद्धा तिचा गर्व झालेला, जेव्हा कृष्ण दिसत नाही त्यावेळेला ती भयभीत होते, कारण ती सुद्धा त्याच्याशिवाय कार्य करू शकत नाही याची जाणीव तिला झाली. आणि मग हे सगळं जे आहे हे सगळं भगवंताच्या लक्षात आलं. रासलीलेमध्ये भगवंतानी कामदेवाचा पराभव केलेला आहे. लौकिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर काम ही वासना अतिशय भयंकर आहे, प्रबळ आहे. ज्या जीवानी आपला काम भावच भगवंताला अर्पण करून टाकलेला आहे त्याला फक्त प्रभू मिलनाची कामना राहते, तीच फक्त त्याची जागृत होते. शारीरिक शृंगाराच्या सहाय्याने त्या रास क्रीडेचं वर्णन कधीच करू नये, त्यामुळे श्रोते भ्रमात पडतात. म्हणून मगाशी म्हटलं की ही रास क्रीडा चिंतनीय आहे आणि ही चिंतनीय अशासाठी आहे की मग इथे भगवंत पुन्हा प्रगट होतात. मध्ये जे काही काळापुरते भगवंत अदृश्य झालेले होते, सर्वजण विरहाने व्याकुळ झाले होते, त्यानंतर भगवंत पुन्हा तिथे प्रगट होतात आणि ते गोपींना सांगतात, राधेलाही सुचवतात, तुमचा अहंकार नष्ट व्हावा म्हणून मी अदृश्य झालो. विरहात सुद्धा तुम्हाला माझं स्मरण राहतं,
पण मी तुम्हाला वचन देतो की आपली ही रासलीला जगामध्ये वंदनीय, गूढ, पवित्र अशीच मानली जाईल. सर्व गोपी, आता आपण त्यातला जो गर्भितार्थ आहे तो बघूया. कारण हे जे भगवंत आहे ते म्हणले मी तुमच्यावर प्रेम करतो असं नाहीये. मी सदा सर्वत्र समभावाने राहतो, तुमच्यावर प्रेम करतो, तसंच भक्तांवर प्रेम करतो. भक्तांवर प्रेम करतो तसंच जे माझा द्वेष करतात त्यांच्यावरही प्रेम करतो, कारण ती द्वेष भावना त्यांची मी समूळ नष्ट करत असतो. त्यामुळे त्यांच्यावरही प्रेम करावं लागतं, पण ते विरोध भक्तीने करावं लागतं. अशा पद्धतीने त्यांना सांगितलं. आणि मग आपली जी रासलीला आहे ती वंदनीय आहे, गूढ आहे, पवित्र आहे, असंच मानलं गेलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आता हा जो गर्भितार्थ आहे तो आपण जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की गोपी ज्या आहेत त्या सर्व काम धंदा सोडून, असं मगाशी मी उल्लेख केला. मगाशी उल्लेख करताना ह्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगत बसले नाही, कारण मग त्या रासक्रीडेचं जे सौंदर्य आहे ते निघून गेलं असतं. आता आपण त्याचा अर्थ बघूया की कामधंदा सोडून सर्व गोपी इथे आल्या, याचाच अर्थ व्यावहारिक द्वैताचा त्याग करून त्या आल्या. लौकिक गोष्टी करून आल्या. लौकिक गोष्टींचा त्याग करणं, ह्या मायेमध्ये असणाऱ्या दृश्य गोष्टींचा त्याग करणं ही साधनेची पहिली पायरी आहे. ती त्यांनी पार केली. ज्या वेळेला त्या सर्व कामधंदा सोडून आल्या, याचाच अर्थ त्या सर्व व्यावहारिक द्वैत सोडून आल्या आणि ती लौकिक त्याग करणं ही पहिली पायरी ओलांडून आल्या. रासक्रीडेमध्ये भगवंतानी त्यांचं चुंबन घेतलं, ज्याच्यावरही काही आक्षेप घेतले जातात, पण तसं नाही. त्यामागचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. गोपींनी अधरामृत प्राशन केलं, म्हणजे हे चुंबन ज्या वेळेला दिलं गेलं त्यावेळेला गोपींना जो थोडासा या बासरीबद्दल, वेणूबद्दल जो मत्सर होता तोही त्यांनी पुसून टाकला. हा द्वेष निर्मूलनाचा भाग आहेच आहे, पण वेणूचा भगवंताच्या ओठाजवळ असलेला वास, तिच्याविषयी वाटणारा मत्सर, तो त्यांनी पूर्णपणे नष्ट केला. म्हणजे आता त्या पूर्णपणे शुद्ध, विमल होऊन गेल्या होत्या. शिवाय अधरामृत असं मी म्हटलं. धरती इति धरहा, जी धारण पोषण करते ती पृथ्वी, असा अर्थ आहे. म्हणजे पृथ्वी म्हणजे धरा, पण हे पृथ्वीचं अधरामृत नाही. त्यामुळे पृथ्वीचं अधरामृत आपण सगळेजण उपभोगत असतो, त्या वासनेमध्ये आपण गुरफटून जातो, पण हे पृथ्वीचं अधरामृत नाही, पण हे भगवंताचं श्रेष्ठ अधरामृत आहे आणि ते एकत्वाचं आहे. त्यामुळे अधरा, पृथ्वीवरचं नाही, असं हे श्रेष्ठ प्रेमामृत, ज्ञानामृत, की ज्याचा कधीही नाश होत नाही, ते शाश्वत असं अमृत आहे. आणि हे चुंबन देताना नेहमी मौन असतं, आणि मौन हा साधनेचा दुसरा टप्पा आहे. आणि आलिंगन देणं, आता हे मौन आहे, हा साधनेचा दुसरा टप्पा आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 5 प्राण, 10 इंद्रिय, अशी जी 17 तत्व आहेत त्यांनी सूक्ष्म शरीर बनलेलं असतं. आणि हे सूक्ष्म शरीर जे आहे ते उन्मनी अवस्थेमध्ये मन न मन होतं. मगाशी मी उल्लेख केला होता, गोपी न मन होऊन आल्या होत्या, उन्मन होऊन आल्या होत्या. म्हणजे हे सूक्ष्म शरीर सुद्धा, स्थूल देह तर त्यांचा पहिल्यांदाच सुटला होता जेव्हा त्यांनी प्रापंचिकाचा त्याग केला होता, पण नंतर हे सूक्ष्म शरीर सुद्धा त्यांचं पूर्णपणे भक्तिरसामध्ये एक जीव झालं होतं, विलय पावलं होतं, नष्ट झालं होतं. त्यामुळे हे अधरामृत होतं. चुंबन देताना जे मौन असतं ते तिथे त्यांना प्राप्त झालं. हा साधनेचा दुसरा टप्पाही त्यांनी केला होता. आलिंगन देणं हे एकरूपत्वाचं दर्शन आहे. आणि चित्तचोर भगवंताशी आलिंगन देणं हे त्याच्याशी एक रस होणं, एक रूप होणं असं आहे. हे चित्त हरण करण्याची क्रिया ही उन्मनी अवस्थेची क्रिया आहे. ही देही असून विदेही आहे. त्यामुळे इथे
जे आलिंगन दिलेलं आहे ते विदेही अवस्थेतलं आलिंगन आहे. आणि हे आलिंगन ही एकरूपता म्हणजे साधनेची परिपूर्णता आहे किंवा त्याकडची वाटचाल आहे असं आपण म्हणूया. कारण जन्मापासून आमच्या पाचवीलाच पुजलेला असतो तो अहंकार ह्या अनुभूतीच्या आड येतो. ही जी साधनेची परिपूर्णता आहे त्याच्यामध्ये तो आड येतो आणि त्याचं निरसन हे आलिंगन देऊन भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे. आणि मग सगळेजण म्हणायला लागतात, आम्ही नाही तूच, मी नाही तूच, अहम परभाव पूर्णपणे गेलेला असतो. आणि ही भावना निर्माण होण्यासाठी विरह हा सुद्धा स्तुत्यच होता. अहंकार निर्मूलन झाल्याशिवाय त्या रसोवई सहाशी एकरूप होताच येत नाही. आणि म्हणून ही एकरूप होणं, रसोवई सहाशी एक रस होणं ही खरी रासक्रीडा आहे. यामध्ये भगवंतानी गोपींना ब्रह्मरस प्रदान केलेला आहे. प्रेम मार्ग हा खरं म्हणजे जर बघितला, हा प्रेम रस त्यांना दिलेला आहे आणि ब्रह्मरस देऊन त्यांना ब्रह्मानंदामध्ये डोलत ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्यांची भक्ती जी आहे ती श्रेष्ठ भक्ती समजली जाते, मानली जाते आणि त्याप्रमाणे आपल्याला वागायला सांगितलं जातं. प्रेम मार्ग जर आपण बघितला तर अत्यंत दिव्य मार्ग आहे. या प्रेमाचा आरंभ द्वैतात होतो. कारण मी त्याच्यावर प्रेम करते, तो माझ्यावर प्रेम करतो. भक्त जो आहे तो सुद्धा म्हणतो मी भगवंतावर प्रेम करतो. म्हणजे आरंभ द्वैतातनं होतो, पण शेवट अद्वैतातच होतो. अशी ही रासक्रीडा द्वैतातून अद्वैताकडे नेणारी आहे. खर तर पुरुष आणि प्रकृती किंवा परब्रह्म आणि माया, पुरुष प्रकृती, परब्रह्म माया, शिव आणि शक्ती यांची ही रासक्रीडा सृष्टीमध्ये निरंतर चालू असते. आणि त्याचं हे रूपक म्हणजे श्रीकृष्णाची शक्ती रूप योग माया राधा आणि गोपीं समवेत असलेली रासक्रीडा. आणि त्यामुळेच तर ही चालली आहे. म्हणून हे जे रासक्रीडेचं दृश्य स्वरूप आहे, आपल्याला जे दिसतंय ते जे स्वरूप आहे ते अनुकरणीय नाही. ते आपण आत्ताच्या काळामध्ये अनुसरण करणं चुकीचं आहे. त्यामुळे ते अनुकरणीय नाही. पण त्याचं जे आध्यात्मिक स्वरूप आहे, ती जी वाटचाल आहे सांगितलेली आहे, तो जो गर्भितार्थ सांगितलेला आहे तो अनुसरणीय आहे. अहंकाराचं निर्मूलन झाल्यावर रसोवई सहाशी एकरूप होणं आणि अनेकत्व असलेल्या या रासाची ही क्रीडा करताना तो एक रस होणं, तो रस रूप होणं म्हणजे रासक्रीडा आहे. आणि रासक्रीडा म्हणजे जीवाशिवाची भेट आहे. आणि त्यामुळे ही सगळी सृष्टी जी चाललेली असते त्याच्यात आम्हाला ही रासक्रीडा साधनेच्या मार्गाने करता येते. आणि म्हणून मनुष्य जन्माचं कृतार्थत्व म्हणजे त्या एकोवई सहाशी एकरूप होणं, ते जे आहे ते कृतार्थत्व आहे. आणि ते कृतार्थत्व जे आहे ते भगवंताचं, जर आपण रासक्रीडा बघितली, त्याचा आत्ताचा जो सगळा प्रवास आध्यात्मिक दृष्टिकोनातनं, वैराग्य दृष्टिकोनातनं, ज्ञान दृष्टिकोनातनं जर पाहिला तर त्या रासक्रीडेचं रहस्य आपल्याला कळतं. म्हणून मनुष्य जन्माचं कृतार्थत्व भगवंताच्या या रासक्रीडेचं रहस्य ओळखण्यात आहे असं शुकदेवांनी भागवतामध्ये म्हटलेलं आहे. ते रहस्य जाणून घ्यायची बुद्धी तुम्हाला आणि मला मिळो एवढीच भगवंत चरणी प्रार्थना करते आणि मी इथेच थांबते. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.